नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 28वं, साध कौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 4 ते 6. आपला भाग चाललाय 188वा. प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात. मेरे संगी दोय जना, एक वैष्णव एक राम. वो है दाता मुक्ति का, वो सुमिरा वैना. मेरे संगी दोय जना, एक वैष्णव एक राम. वो है दाता मुक्ति का, वो सुमिरा वैना. वो सुमिरा वैना. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. माझे 2च साथी आहेत. यात एक वैष्णव भक्त आहे तर दुसरा राम आहे. राम संसारातील दुःखापासून मुक्ती देतो आणि वैष्णव भक्त भगवंतांचं नाव घेण्याची प्रेरणा देतो. सत्संगतीचं महत्त्व सांगताना कबीरांनी स्वतःचंच उदाहरण दिलेलं आहे. ते सांगतात की मी दोघांची संगत केली आहे. एक म्हणजे वैष्णव भक्त आणि दुसरा भगवंत. त्यातला राम आहे तो प्रत्यक्ष मुक्ती देणार आहे आणि त्या रामाकडे घेऊन जाणारा वैष्णव जन आहे. तो रामाचा मार्ग दाखवतो आणि हरिनाम घ्यायला भाग पाडतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. एक वैष्णव एक राम, दोनच माझे साथी. एक नाम मुखातून वदवे, दुसरा देई मुक्ती. एक वैष्णव एक राम, दोनच माझे साथी. एक नाम मुखातून वदवे, दुसरा देई मुक्ती. पुढचा दोहा ऐकूयात 5वा. कबीर वन वन मैं फिरा, कारण अपने राम. राम सरिखे जन मिले, तिन सारे सबका. कबीर वन वन मैं फिरा, कारण अपने राम. राम सरिखे जन मिले, तिन सारे सबका. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की रामाला शोधत शोधत मी वनावनात फिरत राहिलो. मला रामाचे भक्त मिळाले. त्यांनी माझा उद्देशही पूर्ण केला आणि माझी भगवंतांची भेटही घडवून आणली. कबीर सांगतात की भगवत प्राप्तीसाठी वनावनात फिरलो, वणवण फिरलो, म्हणजेच नाना साधना केल्या, पण मला माझ्या लक्ष्याची प्राप्ती काही झाली नाही. पण जेव्हा हरिभक्त भेटले तेव्हा त्यांनी मला योग्य मार्ग दाखवला. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न हे योग्य दिशेने झाले पाहिजेत. राम मनात आहे आणि वनात शोधला तर कसा हो मिळेल. पण हरिजन भेटल्यावर त्यांनी मात्र मला योग्य मार्ग दाखवला. मनातला राम कसा पाहायचा ते शिकवलं आणि माझं सर्व मनोरथही पूर्ण झालं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर वन वन फिरता झाला, पाहण्यासी राम. रामासारखा
जन झाले सारे काम. कबीर वन वन फिरता झाला पाहण्यासी राम. रामासारखे भेटता जन झाले सारे काम. पुढचा 6वा दोहा ऐकूयात. कबीर सोई दिन भला ज्या दिन संत मिला है. अंक भरे भेटिया पाप शरीर जाही. कबीर सोई दिन भला ज्या दिन संत मिला है. अंक भरे भेटिया पाप शरीर जाही. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की तो दिवस चांगला की ज्या दिवशी एखाद्या संतांची भेट होते. त्यांना उरी भेटल्यावरच शरीराची सर्व पाप नष्ट होतात. ज्या दिवशी संत भेटतील तो दिवस जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. कारण त्यांच्या संगतीत विवेक जागृत होतो. भक्ती कशी करावी ते कळतं. संत प्रभुभक्तीच्या मार्गात अग्रेसरच करतात आणि म्हणूनच असे संत भेटले की त्यांना उरी भेटावे. उरी भेटावे म्हणजे त्यांच्या संगतीत स्वतःला झोकून द्यावं. ते सांगतील तसंच वागावं म्हणजे आपल्यातील सर्व पाप म्हणजे दोष दूर होऊन प्रभू भेटीचा मार्ग सुकर होतो. आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात आणि त्याबरोबरच आपला आजचा भाग आपण इथे संपवूयात. तोच दिवस चांगला भेटतील ज्या दिवशी ते संत. उरोरी भेटावे त्यांना पाप जाई समस्त. तोच दिवस चांगला भेटतील ज्या दिवशी ते संत. उरोरी भेटावे त्यांना पाप जाई समस्त.